Hello, good morning all of you. Good evening, good afternoon. Good afternoon. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा थर्ड चॅप्टर पाहतोय. प्रकरणाचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. कोण सांगेल अर्थ अरिथमेटिक प्रोग्रेशनचा? अरिथमेटिक म्हणजे अंकगणिती, प्रोग्रेशन म्हणजे श्रेणी, अंकगणिती श्रेणी. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अंकगणिती श्रेणी. अरे आवाज येतोय का माझा? नाही येत ना? बर, आपण सिक्वेन्स म्हणजे काय पाहूया. सिक्वेन्सला काय म्हणायचं मराठीमध्ये? क्रमिका. काय म्हणायचं सिक्वेन्स म्हणजे? क्रमिका. We write numbers 1, 2, 3, 4 ... in an order. आपण 1, 2, 3, 4 ... या संख्या क्रमानं या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पहा. In this order we can tell the position of any number. आणि या क्रमिकेमध्ये आपण प्रत्येक संख्या, example number 13 is at 13th position. उदाहरणार्थ 13 ही संख्या 13व्या पोझिशनला आहे. का दिलेली आहे याच्यामध्ये सांगा, ही संख्या कोणत्या पोझिशन असेल? 25 ही संख्या कोणत्या पोझिशनला असेल? अरे नैसर्गिक संख्या आहेत. 25वी संख्या 25व्या पोझिशनलाच असणार ना. 1 हा नंबर फर्स्ट पोझिशनला आहे, 2 हा नंबर सेकंड पोझिशनला आहे, 3 हा नंबर थर्ड पोझिशनला आहे, 4 हा नंबर फोर्थ पोझिशनला आहे. मग 25 हा नंबर सुद्धा 25th पोझिशनला असणार आहे. नंबर बघा 13th पोझिशन. आता पुढे पाहूया. द नंबर्स 1, 4, 9, 16, 25, 36, 49 ... आर अल्सो रिटन इन अ पर्टिक्युलर ऑर्डर. ह्या सुद्धा सर्व संख्या एका ठराविक क्रमानुसार लिहिलेल्या आहेत. हिअर 16 इज इक्वल टू 4 स्क्वेअर म्हणजे 16 हा 4 चा वर्ग आहे. म्हणजे 16 ही संख्या फोर्थ पोझिशनला आहे. सिमिलरली 25 इज इक्वल टू 5 स्क्वेअर. 25 हा 5 चा वर्ग आहे. म्हणजे 25 ही संख्या फिफ्थ पोझिशनला आहे. 49 हा 7 चा वर्ग आहे. म्हणजे 49 ही संख्या 7th पोझिशनला आहे. इन दिस सेट ऑफ नंबर्स अल्सो प्लेस ऑफ इच नंबर इज डिटरमाइंड. अशा प्रकारे हा जो संख्यांचा संच आहे, या संख्यांच्या संचामध्ये प्रत्येक संख्या त्याचं आपण प्लेस, पोझिशन, स्थिती, ठिकाण ठरवू शकतो. आता मी तुम्हाला सांगितले 121 संख्या कोणत्या पोझिशनला आहे सांगा पण. 121 ही संख्या कोणत्या पोझिशनला असते? बोला. 100. अगदी बरोबर, कारण 121 हा 11चा वर्ग आहे. म्हणून 121 ही संख्या 11व्या पोझिशनला आहे. अ सेट ऑफ नंबर्स
where the numbers are arranged in a definite order like the natural numbers is called sequence. म्हणजे नैसर्गिक संख्याप्रमाणे अशा संख्यांचा संच की ज्या संचामध्ये संख्या अनुसार मांडलेले असतात, अशा संख्यांचा जो संच आहे त्या संख्यांच्या संचाला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. सिक्वेन्स म्हणजे काय म्हणतो? क्रमिका. कोण सांगतोय सिक्वेन्सची डेफिनेशन? बघा तुमचा किती रेस्पॉन्स आहे. मी शांत झालो की मी तुम्हाला डेफिनेशन वाचून सांगायला सांगितली. एक पण विद्यार्थी इंग्रजी वाचू शकत नाही काय आता 10वीतला? Set of numbers are arranged order like to natural number is called a sequence. ओके. सानिका, दानवडीतला एक पण विद्यार्थी इंग्रजी वाचू शकत नाही. दानवलवाडी हायस्कूलचा 10वीचा एक पण विद्यार्थी सिक्वेन्सची व्याख्या वाचू शकत नाही का? सर वाचू का? A set of numbers where the number arranged in a defined order like the natural numbers is called a sequence. बघा एक व्याख्या वाचायला तुम्ही किती वेळ लावला? आतापर्यंत माझं पूर्ण पान वाचून किंवा शिकवून झालं असतं. इतका तुमचा प्रतिसाद आहे. बाकीचे विद्यार्थी फक्त ऐकायचं काम करतायत का झोपतायत मलाच माहित नाही. नाहीतर तास बंद करून टाकू तुम्हाला जर 10वीत आहे असं वाटत नसेल तर. A set of numbers where the numbers are arranged in a definite order. म्हणजे ज्या संख्यांच्या संचामध्ये संख्या एका विशिष्ट क्रमानुसार मांडलेल्या असतात, अशा प्रकारच्या संख्यांच्या संचाला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. इन अ सिक्वेन्स अ पर्टिक्युलर नंबर इज रिटन ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन. क्रमिकेमध्ये ठराविक संख्या ही ठराविक पोझिशनला लिहिलेली असते. If the numbers are written as A1, A2, A3, A4 ... जर पहिली संख्या आपण A1 मांडली, दुसरी संख्या A2, तिसरी संख्या A3, चौथी संख्या A4 and so on, then A1 is first. तर A1 ही पहिली संख्या आहे, A2 is second, A2 ही दुसरी संख्या आहे and so on. It is clear that An is at the nth place. याच्यावरून काय स्पष्ट होतंय? तर An ही संख्या n या ठिकाणी आहे. A sequence of numbers is also represented by alphabets. म्हणजे संख्यांचा जो क्रमिक आहे ते आपण इंग्रजी वर्णाक्षराने दर्शवू शकतो. F1, F2, F3 ... अशा पद्धतीनं. And we find that there is definite order in which numbers are arranged. आता या ठिकाणी ज्या संख्या ज्या क्रमानुसार लिहिलेल्या आहेत त्यानुसार एक निश्चित अशी क्रमिका आपण तयार करू शकतो किंवा शोधू शकतो. When students stand in a row for drill on a playground, जेव्हा विद्यार्थी खेळाच्या मैदानावर कवायतीसाठी रो मध्ये उभे राहतात, ओळीमध्ये उभे राहतात,
दे फॉर्म अ सिक्वेन्स, त्यावेळेस तिथं सुद्धा एक प्रकारची काय तयार होते, क्रमिका तयार होते. वी हॅव एक्सपिरियन्स्ड दॅट सम सिक्वेन्स हॅव अ पर्टिक्युलर पॅटर्न. ह्यावेळेस आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी एका ठराविक क्रमानं काही क्रमिका तयार झालेल्या दिसतात. कंप्लीट द गिवन पॅटर्न. आता खाली दिलेला जो पॅटर्न आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता पहिला जो पॅटर्न आहे याच्यामध्ये एक पोकळ गोल दिसतोय पहा, म्हणजे इथं सर्कल आपण त्याला म्हणतो, नंबर ऑफ सर्कल 1. आता दुसरा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये किती सर्कल्स आहेत, 3. म्हणजे इथं सर्कलची संख्या 3 आहे. इथं किती सर्कल्स आहेत, किती सर्कल्स आहेत, 7. 5 सर्कल्स आहेत, 5. 5. इथे किती सर्कल्स आहेत, 7. 7. 7. अशा पद्धतीनं 9 सर्कलचा सुद्धा आपण पॅटर्न तयार करू शकतो. त्यानंतर 11 सर्कलचा पॅटर्न तयार करू शकतो. त्यानंतर 13 सर्कलचा पॅटर्न बनवू शकतो. त्यानंतर 15 सर्कलचा पॅटर्न बनवू शकतो आणि 17 सर्कलचा पॅटर्न बनवू शकतो. आता ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या संख्यांचा क्रम निश्चित आहे. म्हणजे दोन संख्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, एका. दोन संख्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2. 2 चा डिफरन्स आहे. म्हणजे 1 अधिक 2 3, 3 अधिक 2 5, 5 अधिक 2 7. म्हणजे अगोदरच्या संख्येत 2 मिळवलं की पुढची संख्या निघते. When we add 2 in preceding number, we get succeeding number. आधीच्या संख्येत 2 मिळवलं की आपली पुढची संख्या मिळते. म्हणून ह्याला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. आता पुढचा पॅटर्न पहा. इथं 5 त्रिकोण आहेत. इथे किती त्रिकोण आहेत बघा, मोजा. वर 3, खाली 3 आणि मध्ये 2 आहेत. म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8 आहेत. इथे किती आहेत, वर 4, खाली 4 आणि मध्ये 3 11. मग आपण वरच्या आडव्या ओळीत एक त्रिकोण वाढवला, खालच्या आडव्या ओळीत डावीकडे एक त्रिकोण वाढवला आणि मध्ये एक त्रिकोण वाढवायचा. म्हणजे 3 त्रिकोण वाढवला की पुढच्या पॅटर्नला 14 होणार. त्याच्या पुढच्या पॅटर्नला किती होणार, 17. त्याच्या पुढच्या पॅटर्नला 20. त्याच्या पुढच्या पॅटर्नला किती होणार मग, 23. लुक ॲट द पॅटर्न ऑफ द नंबर्स. मग तुम्ही काय करा, संख्यांचा जो पॅटर्न आहे तो पहा. ट्राय टू फाइंड अ रूल टू ऑब्टेन द नेक्स्ट नंबर फ्रॉम इट्स प्रेसिडिंग नंबर. अगोदरच्या संख्यापासून नंतरची संख्या मिळवण्यासाठी एक नियम शोधा. दिस हेल्प्स अस टू राईट ऑल द नेक्स्ट नंबर्स. याच्या सहाय्यानं आपल्याला दुसरी संख्या लिहिण्यास मदत होते. See the numbers 2, 11, -6, 0, 5, -37, 8, 2, 61 written in this order. आता या दिलेल्या सर्व संख्या त्यांच्यातला क्रम पहा. Here A1 is 2. A1 is the first number in the sequence.
या क्रमिकेतील पहिली संख्या 2 आहे, त्याला A1 म्हटलं. या क्रमिकेतील दुसरी संख्या 11 आहे, त्याला A2 म्हणलं. या क्रमिकेतील तिसरी संख्या -6 आहे, त्याला A3 म्हटलं. डॉट डॉट डॉट. दिस लिस्ट ऑफ नंबर्स इज ऑल्सो अ सिक्वेन्स. ही जी संख्याची यादी आहे त्या संख्याच्या यादीला आपण काय म्हणतो तर क्रमिका असं म्हणतो. बट इन दिस केस वी कॅन नॉट टेल व्हाय अ पर्टिक्युलर टर्म इज ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन. परंतु या ठिकाणी एका ठराविक पोझिशनला एक ठराविक पद आपण सांगू शकत नाही. म्हणजे आता या क्रमिकेमध्ये समजा तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. तुम्हाला विचारलं 11व्या पोझिशनचा नंबर कोणता, तर आपण सांगू शकत नाही, कारण दोन क्रमवार पदामधील फरक सारखा नाही. त्यामुळं अमुक पोझिशनचा नंबर अमुक आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. बट इन दिस केस वी कॅन नॉट टेल व्हाय अ पर्टिक्युलर टर्म इज ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन. म्हणजे कोणत्या स्थितीला कोणती संख्या आहे, कोणतं पद आहे हे आपण सांगू शकत नाही. सिमिलरली वी कॅन नॉट टेल अ डेफिनेट रिलेशन बिटवीन कन्सिक्युटिव्ह टर्म्स. अगदी अशाच पद्धतीनं दोन क्रमागत पदामधील एक ठराविक असं रिलेशन सुद्धा आपण सांगू शकत नाही. इन जनरल ओनली दोज सिक्वेन्सेस आर स्टडीड where there is a rule which determine the next term. सर्वसामान्यपणे आपण अशा क्रमिकेचा अभ्यास करणार आहोत की जेथे आपण आधीच्या संख्यावरून नंतरची संख्या काढू शकतो. असा एक विशिष्ट प्रकारचा जर नियम असेल तर अशा क्रमिकेमधील किंवा अशा क्रमिकेचा आपण अभ्यास करणार आहोत. आता उदाहरणार्थ बघा 4 8 12 16 काय आहे रे तर दोन क्रमागत पदामधील रिलेशन सांगा पाहू. चार नंतर 8 आलं, 8 नंतर 12, 12 नंतर 16, मग 16 नंतर काय असेल, म्हणजे पाचवं पद काय असेल या क्रमिकेत? 20 20. 20 नंतर 24 24 नंतर 28 बरोबर. म्हणजे या ठिकाणी 4चा पाडा तयार होतोय की नाही. म्हणजे दोन क्रमवार संख्यातला फरक कितीच असणार आहे? 4चा. बरोबर. म्हणजे या क्रमिकेमध्ये तुम्ही कितीही क्रमांकाचं पद ओळखू शकता. मी तुम्हाला विचारलं 10 नंबरची संख्या काय असेल, 10th पोझिशन नंबर सांगा. 40 अगदी बरोबर 40. आता दुसरं उदाहरण पहा. 2 4 8 16 32 डॉट डॉट सो ऑन. फर्स्ट पोझिशन नंबर 2, सेकंड पोझिशन नंबर 4, थर्ड पोझिशन नंबर 8, फोर्थ पोझिशन नंबर 16, फिफ्थ पोझिशन नंबर 32, सिक्स्थ पोझिशन नंबर सांगा. 64 अगदी बरोबर 64. सेवन्थ पोझिशन नंबर सांगा. 128 अगदी बरोबर. म्हणजे कोणता इथं रूल सांगा, नियम सांगा. प्रेसेडिंग नंबरचं काय करायचं, टॉईस करायचं, तुम्हाला सक्सेडिंग नंबर किंवा नेक्स्ट टर्म मिळेल. बरोबर ना. अगोदरच्या संख्येची दुप्पट केली की पुढची संख्या मिळते. हाच नियम वापरला ना तुम्ही. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32 अशा पद्धतीने. बरोबर ना. अरे बरोबर का. हो. ओके. आता इथं बघा 1/5 काय आहे,
1/5, त्यानंतर 1/10, 1/15, 1/20. फिफ्थ पोझिशन नंबर कोणता? पाचवी संख्या कुठल्या या क्रमिकेत? 1/25. सिक्स्थ पोझिशन नंबर 1/30. बरोबर. म्हणजे अंश हा कॉन्स्टंट आहे, न्यूमरेटर इज कॉन्स्टंट, चेंजेबल व्हॅल्यू इज ऑफ डेनॉमिनेटर. आता छेदामध्ये काय झालंय, 5ची पटीतील संख्या दिसतात बघा. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 36 अशा पद्धतीने, आहे की नाही? मग मी तुम्हाला विचारलं 8th पोझिशन नंबर सांगा पण. 8th पोझिशन नंबर, 8व्या क्रमांकाचं पद काय असेल? 1/40. अगदी बरोबर, 1/40 अशा पद्धतीने. त्यानंतर टर्म्स इन अ सिक्वेन्स, क्रमिकेतील आपण पद पाहूया. In a sequence, ordered terms are represented as T1, T2, T3, Tn, क्रमिकेमध्ये क्रमानं येणारी पद तुम्हाला दिलेली आहेत. पहिलं जे पद आहे ते T1, दुसरं जे पद आहे ते T2, तिसरं पद कोणतं आहे? T3, आणि n क्रमांकाचं पद कोणतं आहे रे? n क्रमांकाचं पद n क्रमांकाचं पद असणार Tn. In general, sequence is written as in curly bracket Tn. सर्वसामान्यपणे क्रमिका कर्ली ब्रॅकेटला पण महिरपी कंस म्हणतो, महिरपी कंसात Tn अशी लिहितात. इफ द सिक्वेन्स इज इनफायनाइट फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर n, प्रत्येक धन पूर्णांक संख्येकरता जर क्रमिका इनफायनाइट म्हणजे कशी असेल? फायनाइट म्हणजे शांत, आणि इनफायनाइट म्हणजे अनंत. म्हणजे ज्या क्रमिकेतील संख्या आपण मोजू शकत नाही त्याला इनफायनाइट सिक्वेन्स म्हणायचं. देअर इज अ टर्म Tn, तिथे n पद असतील. आता पहिली ऍक्टिव्हिटी बघा. सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो, खाली काही तुम्हाला क्रमिका दिलेल्या आहेत. शो द पोझिशन्स ऑफ द टर्म्स, तर पदांच्या पोझिशन या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पहिली संख्या T1 मानायची, दुसरी संख्या T2 मानायची, तिसरी संख्या T3 मानायची, अशा पद्धतीनं. आता इथं बघा 9, 15, 21, 27 ... पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो, 9 आहे. दुसऱ्या पदाला T2 म्हणतो, 15 आहे. तिसऱ्या पदाला T3 म्हणजे 21. आता दुसरी क्रमिका बघा 7, 7, 7, 7 ... पहिलं पद T1 7, दुसरं पद T2 किती येणार? 7च. तिसरं पद T3 सुद्धा किती असणार? 7च. आता ही क्रमिका बघा T1 - 2, T2 किती असणार इथं? -6, T3 किती असणार? -10. समजतंय ना? त्या सिक्वेन्स मधला जो पहिला नंबर आहे त्याला T1 म्हणायचं. त्या सिक्वेन्स मधला जो दुसरा नंबर आहे त्याला T2 म्हणायचं. त्या सिक्वेन्स मधला तिसऱ्या नंबरला T3 म्हणायचं. मग T4 किती सांगा? T4 -14 येणार. बरोबर का? Then second activity, some sequences are given below.
खाली तुम्हाला काही क्रमिका दिलेल्या आहेत. चेक वेदर देअर इज एनी रूल अमॉंग द टर्म्स. या पदामध्ये एक ठराविक विशिष्ट प्रकारचा नियम आहे का, ते आपल्याला पाहायचं आहे. फाइंड द सिमिलॅरिटी बिटवीन टू सिक्वेन्सेस. आणि दोन क्रमिकामधील समानता शोधायची आहे. टू चेक द रूल फॉर द टर्म्स ऑफ द सिक्वेन्सेस, लुक ॲट द अरेंजमेंट ऑन द नेक्स्ट पेज. म्हणजे ही जी क्रमिका आहे, या क्रमिकेमध्ये असणारी जी पद आहेत त्याच्यामध्ये असणारा एक विशिष्ट प्रकारचा नियम शोधण्यासाठी नंतरच्या पानामधील संख्यामध्ये असणारी जी अरेंजमेंट आहे ही आपल्याला पाहायचं आहे. अँड फिल इन द बॉक्स एम्प्टी बॉक्सेस सुटेबली. आणि रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. आता खाली तुम्हाला काही क्रमिका दिलेल्या आहेत त्या पाहूया. 1, 4, 7, 10, 13 डॉट डॉट डॉट. काय तुम्हाला दिसतं रे इथं? ही जी पहिली क्रमिका आहे याच्यामध्ये कोणता नियम तयार होतोय? म्हणजे अगोदरच्या पदावरून नंतरचं पद जर काढायचं असेल तर कोणता नियम आपण ह्या ठिकाणी तयार करू शकतो? बोला. अरे बाळांनो, दोन पदातला फरक बघा ना कितीचा आहे. एकात 3 मिळवले की 4, 4 3 मिळवले की 7, 7 3 मिळवले की 10, 10 3 मिळवले की 13. म्हणजे आधीच्या संख्येत 3 मिळवले असता नंतरची संख्या तयार होते. हा नियम तयार झाला आणि हेच मी तुम्हाला विचारत होतो. किंवा दोन क्रमागत संख्यामधील फरक हा 3 आहे. मग 6वी संख्या सांगा या क्रमिकेतली काय येईल? सोळा. अगदी बरोबर, 16. आता दुसरं उदाहरण पाहूया. 6, 12, 18, 24 डॉट डॉट. इथं कोणता नियम सांगा, सांगा रोल कुठला? अधिक 6. आधीच्या संख्येत 6 मिळवले की पुढची संख्या मिळते. 6 अधिक 6 12, 12 अधिक 6 18, 18 अधिक 6 24. बरोबर आहे. मग फिफ्थ पोझिशन नंबर सांगा. 30. 30. अगदी बरोबर. सिक्स्थ पोझिशन नंबर सांगा. 36. 36. बरोबर. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा. 3 3 3 3 डॉट डॉट डॉट. इथं सांगा रूल कुठला? आधीच्या संख्येत कोणती संख्या मिळवली असता नंतरची संख्या मिळते? 0. बरोबर, 0. 3 अधिक 0 3, 3 अधिक 0 3. मग ह्या तिसऱ्या उदाहरणामध्ये मला सांगा 19 क्रमांकाची संख्या कोणती असेल? 3च. अगदी बरोबर, 3च असेल. चौथं उदाहरण 4 16 64 डॉट डॉट डॉट. फोर्थ पोझिशन नंबर काय असेल सांगा? फोर्थ पोझिशन नंबर 256. एक मिनिट, मी व्हाईट बोर्डवर हे घेतो. बघा संख्या काय होत्या. पहिली 4 होती, दुसरी 16, तिसरी 64 डॉट डॉट डॉट. आता मी तुम्हाला विचारले चौथी संख्या म्हणजे T4 विचारले. किती सांगितलं तुम्ही? 256. 256. कसं काढलं हे? आता इथं फरक समान नाही बघा. इथं दोघातला फरक कितीचा आहे? 12चा आहे. 16तून 4 वजा केल्यावर 12 येणार. इथं ह्या दोघातला फरक किती आहे? 64 मधून 16 वजा करा, 48 आहे ना.
48 आणि 16 64. म्हणजे फरक समान नाही, मग दुसरा कोणता नियम वापरला तुम्ही? 4 गुणिले 4, 16 गुणिले 4 आणि 64. 1 4 24 नाही. कुठला नियम कोणता तयार झाला? आधीच्या संख्येला 4 न गुणले असता नंतरची संख्या मिळते. कोणता नियम वापरला? आधीच्या संख्येला 4 ने गुणले असता नंतरची संख्या मिळते. आता 5वं आहे पहा, -1 -1.5 -2 -2.5 so on. बोला. नियम शोधा. तीन. 5th नंबर 3 का -3? -3. बरं, हे कसं काढलं तुम्ही? दुसरी संख्या ही आहे आणि पहिली संख्या ही आहे, त्यांची वजाबाकी केली. दुसरी संख्या -1.5 वजा पहिली संख्या -1 -1.5 वजा अधिक येणार. आता 1.5 मधनं 1 गेलं की अर्धा राहिला, म्हणजे अर्धा म्हणजे 0.5 आणि मोठ्या संख्येचे न वजा. कितीचा फरक आला रे? वजा 0.5 चा फरक आला दुसऱ्या आणि पहिल्या संख्येमध्ये. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण? आधीच्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 0.5 न जास्त आहे का कमी आहे? -1 मोठं का -1.5 मोठं? कोणतं मोठं? -1 की -1? हा, -1 मोठं. -1 म्हणजे -1 पेक्षा -1.5 अर्धानं काय आहे? लहान आहे. म्हणजे आधीच्या संख्येतून अर्धा वजा केलं की पुढची संख्या निघते, असा नियम तयार झाला. बरोबर आहे का नियम? आधीच्या संख्येत अर्धा वजा केला तर पुढची संख्या निघते, हा नियम तयार झाला. मग -2.5 बघा, 4th पोझिशनचा नंबर आहे, त्यातून अर्धा वजा करायचा. अर्धा म्हणजे 0.5 वजा करायचा. आता 5 अधिक 5 10, हातचा 1 आणि 2 आणि 1 3 आणि समान चिन्ह वजा द्यायचं. बघा -3 आली, तिथं लिहिली. म्हणजे एक पर्टिक्युलर रूल आहे आधीच्या संख्येवरून पुढची संख्या काढण्यासाठी. त्यानंतर 6वं पहा, 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन ... आता मी तुम्हाला विचारलं T6 किती, सांगा बघू. 6 क्रमांकाचं 6 पोझिशनचा नंबर कोणता? बरोबर, 6 चा घन. कारण इंडेक्स बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3. इंडेक्स कॉन्स्टंट आहे. आता ही 1 नंबरच्या पोझिशनला असल्यामुळे पाया 1 आहे, सेकंड पोझिशन असल्यामुळे 2 पाया आहे, थर्ड, फोर्थ, 6th पोझिशनचा पाया 6 असणार आणि इंडेक्स कॉन्स्टंट असणार, म्हणजे 6 क्यूब. अशा पद्धतीनं
ओके. आता बघा त्याच संख्या दिली त्या मागाच्या 1 4 7 10 म्हणजे एकात 3 मिळवले की 4, चारात 3 मिळवले की 7 आलं वर बघा, 7त 3 मिळवले की 10, 10 मध्ये 3 मिळवले किती येणार वर सांगा? 13. आता इथं काय रे खाली? 13 अधिक 3 13 अधिक 3 मग वर किती येणार? 16. बरोबर 16 येणार. आता दुसरं बघा, 6 वरनं 12 कसं आलं? 6 अधिक 6 12, पुन्हा 12 अधिक 6 18, 18 अधिक 6 24, मग इथे किती येणार? 24 अधिक 6 येणार, किती येणार वर? 30. त्यानंतर खाली 30 अधिक 6 वर किती येणार? 36. 36. आता इथं बघा 3 अधिक 0 3, 3 अधिक 0 3, 3 अधिक 0 3, इथं काय येणार खाली? 3 अधिक 0 वर 3 अधिक 3, 3. इथं 3 अधिक 0 वर 3. चौथं 4 गुणिले 4 16, 16 गुणिले 4 64, आणि 64 गुणिले 4 इथं वर किती येणार आहे? मगाशी काढलं होतं की तुम्ही? 256. त्यानंतर खाली 256 गुणिले 4 करायचे, किती येणार? प्रत्येक कोण 200, इथं 1024 येणार. आता खाली 1000 गुणिले 4 1024 गुणिले 4 करा. 4 चौक 16, हाचा 1 4 2 8 आणि 1 9, 0 ला 0 आणि 4 1 4, किती आलं? 4096. 96. आता इथं बघा वजा 1 मध्ये 0.5 वजा करायचं म्हणजे वजा 0.5 मिळवायचं. 1.5 वजा 1.5 अधिक 0.5 वजा 0.5 म्हणजे वजा 2. आता वजा 2 वजा 0.5 वजा 2.5, इथं किती येणार? वजा 2.5 वजा 0.5 म्हणजे इथे येणार वजा 3. अशा पद्धतीने. आणि इथं 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन पुढचा येणार, 4 चा घन त्या पुढं, 5 चा घन, 6 चा घन, अशा पद्धतीनं. Here in the sequence 1 2 3 5, आता पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5वं, ह्या ज्या 4 क्रमिक आहे या 4 क्रमिकेमध्ये similarity is that next term is obtained by adding a particular number to the previous number. नंतरचं पद मिळण्यासाठी आधीच्या संख्येमध्ये एक विशिष्ट संख्या मिळवली की नंतरची संख्या मिळते. कोणकोणत्या उदाहरणामध्ये? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 5व्या. पहिल्या उदाहरणामध्ये 3 मिळवायचं, दुसऱ्या उदाहरणामध्ये 6 मिळवायचे, तिसऱ्या उदाहरणामध्ये 0 मिळवायचे आणि 5व्या उदाहरणामध्ये वजा 0.5 मिळवायचे. आधीच्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या मिळवली की नंतरचं पद मिळतं. हा नियम आपण वापरू शकतो या 4 उदाहरणामध्ये. इच ऑफ दिस सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि या 4 मधील प्रत्येक क्रमिकेला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय म्हणू शकतो? अंकगणिती श्रेणी म्हणू शकतो. आता पुढे बघा, सिक्वेन्स 4 इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. 4 नंबरची क्रमिका ही जी आहे का नाही ती अंकगणिती श्रेणी नाही. कारण ह्या दोघातला 12चा फरक आहे आणि ह्या दोघात 48 आहे. क्रमवार 2 संख्यातला फरक जर समान असेल तर त्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. त्यामुळं 4th पोझिशनचा जो सिक्वेन्स आहे
This sequence is not arithmetic progression. This type of sequence is called geometric progression. म्हणजे आधीच्या पदाला 4 न गुणलं की पुढचं पद मिळतं, दुसऱ्या पदाला 4 न गुणलं की तिसरं पद मिळतं. म्हणजे गुणणे ही क्रिया करायची आहे. मग ही अंकगणितीय श्रेणी नसून ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, भूमितीय श्रेणी असं आपण मराठीत म्हणतो. चौथ्या उदाहरणामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. पण या वर्षी तुम्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन अभ्यासणार नाही, ते 11वीला आहे तुम्हाला. आता 6वं पोझिशन बघा. इज नायदर अरिथमेटिक प्रोग्रेशन नॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. 6वी जी क्रमिक आहे ती अंकगणितीय श्रेणी सुद्धा नाही आणि भूमितीय श्रेणी सुद्धा नाही. कारण एक ठराविक संख्या मिळवल्या पुढची संख्या मिळत नाही, किंवा एका ठराविक संख्येनं गुणल्यानंतर पुढची संख्या मिळत नाही. त्यामुळं ही अंकगणितीय श्रेणी सुद्धा नाही आणि भूमितीय श्रेणी सुद्धा नाही. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी अरिथमेटिक प्रोग्रेशन. या वर्षी आपण फक्त अंकगणितीय श्रेणीचा अभ्यास करणार आहोत. ओके, बस करूया. सोमवारी आपण पुढचा भाग पाहूया.